उडत दिसणार. वेब साईड लास्टर असं या स्पर्धेमध्ये खेळताना 4 मध्ये पाहतोय. पहिला चेंडू वाईट सुरुवात केली जाते. उमेश सुरेख फटका मारला उमेशनं. इथं मात्र सुरेख फटका मारला आपण बघूया. निश्चितच संदेश कडून सोहमकडे चेंडू जातो. सोहम चेंडू आफ्रिका हरवतोय. यावेळेला मात्र हलक्या आपण चेंडू घेऊन काढायचं पण चेंडू पुन्हा एकदा संदेशच्या दिशेने जातो. कडक क्षेत्ररक्षक सुंदर क्षेत्ररक्षक जोरदार प्रहार. इथं मात्र बाळाचा प्रयत्न सफल झाला. 4 धावा. धावसंख्या होती 3 सचिन डिके. हो यावेळेला मात्र परिवर्तन करून टाकलेलं चेंडू पांडू महिना जास्त ताप झाला नाही. चेंडू थांबला गेला आणि पुन्हा एकदा चेंडू या ठिकाणी सचिन डिकेकडे जातोय. फटका मोठा मारायचा आहे. चेंडू अडवतोय पुन्हा एकदा चेंडू ब्रेक केला जातोय आणि या ठिकाणी मात्र मित्रांनो षटक बदलले जाते. अर्थात दुसरं षटक घेऊन येतो तो बावा ऋषभ उर्फ बावा डिके. धावसंख्या केवळ 9. किती वरचे 3 षटकांचा सामना असणार आहे. त्याच्यामुळे शियान आणि जॅक्स फायटर रॉयल आरसीबी उत्तम फटका सुरक्षित फटका कडक फटका ज्या फटक्यावरती 13 यावेळी मात्र बावावर थोडासा दबाव येतो कारण बाळून पहिलाच फटका निश्चितच गोलंदाजाचं मनोबल थोडंसं गपलं जातं आणि इथं मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि आता मात्र संघमालक स्वतः सूरज डिके यांना यावं लागते. सूरज फटका आहे सूरज डिकेचं. एक धाव तर निश्चित मिळते. धावसंख्या होती 15. आपण चेंडू घेऊन काढतो. एक धाव घ्यायची आहे पण एक धाव मात्र मिळत नाहीये. पांडुबाई ज्याचा कटाक्ष जबरदस्त आहे लक्ष जबरदस्त आहे चित्त्याप्रमाणे धावत जातोय आणि निश्चितच एक आगळी वेगळी चपळी दाखवली जाते. यावेळेला मात्र बाबाचा हा चेंडू जो लीडचा चेंडू समजला नाहीये. एक सुरेख चेंडू उर्वरित काम मात्र कीपरच्या माध्यमातून केले जाते. पुन्हा एकदा कमबॅक करून दिला ऋषभनं आणि लगभग शेवटचा चेंडू धावसंख्या होती ती आतापर्यंत 16. शेवटचा चेंडू सूरज जोरदार फटकेबाजी करतो पाहायचा आहे. निश्चितच फटका मारला जातोय आणि या ठिकाणी संदेश मात्र प्रत्येक चेंडूवर आव्हान उभं करतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय ती 16. 8 धावांच्या सरासरीने 16. नरेश उत्तम फटका पहिल्यापासूनच आपण जाणतोय की निश्चितच CR 11 या संघाने दाखवून दिलंय की आम्हाला मोठी धावसंख्या उभारायची आहे. इथं फटका सचिनने एक उत्तम झेल घेतला. या सामन्याचं खास वैशिष्ट्य मित्रांनो कमीत कमी यावेळेला मात्र उमेशला हा चेंडू खेळवला काढलाय. खेळवण्यात यश मिळते नरेशला. धाव मात्र होणार नाहीये. पुन्हा एकदा जबरदस्त फटकेबाजी आणि तेवढंच चांगलं सगळे करून उत्तर दिलं जाते. यावर मात्र बाबा सुद्धा चांगली फिल्डिंग करतोय. आणि या वेळेला दबाव आणि या दबावामधून पुन्हा एकदा उमेश मात्र जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे. 21 20 धावा धाव पडकावं लागले. जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे. क्षेत्ररक्षक पाहतो तुषार भुमरेला आपण पाहतोय किपिंगच्या माध्यमातून. तिथं मात्र संदेश नाही स्पष्ट केलाय. पहिल्या चेंडूपासून आपण बाळूचा समाचार घेणार. एक घातक गोलंदाजी पण तितकीच चांगली सुरुवात. सुनील डिकेचं जबरदस्त या ठिकाणी चेंडूवर लक्ष होतं. चेंडू सफाईपूर्वक घडवला आणि पुन्हा एकदा गोलंदाजीच्या हातामध्ये गेले. आमच्या हाताने चेंडू हो संदेशला मात्र या ठिकाणी संधी नाहीये. आता मात्र जोरदार प्रहार केला जातो. संदेशला थांबवला कठीण होतं. संदेशची काय एकदा का जमली की या सामन्याचं चित्र निश्चितच बदललेलं आपल्याला दिसणार आहे. कारण रॉयल आरसीबी हा संघ
या ठिकाणी कमाल करताना आपण पाहणार एक सिंगल धाव घेतली जाते. धाव संख्या होती 3-10. हो आता मात्र कमबॅक करून दिले ते बाळून 10 धावा मात्र पूर्ण केले गेल्या पहिल्या षटकामध्ये. जिंकण्यासाठी 21 धावा करायची. संदेशनं चांगली सुरुवात केली, नरेशनं चांगली सुरुवात केली, ओपनिंग चांगली झाली आणि इथं मात्र रमेश काय करतोय याच्यावरती लक्ष असणार आहे. उत्तम फटका उमेशनं एक धाव घेतली, धाव मात्र रोखली जाते. काय जबरदस्त फटकेबाजी आढळली. शिवमानीची आशा या फिल्डरनं एकत्रित येऊन चांगली खेळायचं प्रदर्शन केलं पण इथं मात्र फटका आणू शकत नाहीये. चौका 9+4 म्हणजे 5 धावांसह धाव संख्या होती ती अर्थात 15. पुन्हा एकदा कमबॅक करून दिलं जाते उमेश नरेशकडे. पुन्हा एकदा आपण पाहतोय उमेश नरेशचा आणि यावेळी मात्र या 2 धावा 1-2 पंच एकच धाव असणार आहे. धाव संख्या होती ती 16. जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे. 5 धावांची गरज आहे अजूनही. आता मात्र मोठा फटका समोर मात्र उमेश आव्हान उभं करताना समोर एक चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. हो 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 इथं मात्र जोरदार फटका नरेशच्या माध्यमातून आणि लगभग स्कोर केला जातो. स्कोर बरोबरीत एक चेंडूला मला वाटतं 1 धावेची गरज आहे. हा एव्हरेस्टचा ड्रामा या ठिकाणी संपन्न केला जातो. काय जबरदस्त सामना या ठिकाणी केला जातो. एकतर होतोय तो निश्चितच या ठिकाणी रॉयल आरसीबी आणि धूळ चालली जाते ते विजयाचा 91 संपन्न केला जातो. खऱ्या अर्थानं सचिन